Hello students, welcome to Kiran coaching classes. Today we see the next example 20 of question 2. A big dumbbell is prepared by using a uniform rod of mass 60 gram and length 20 centimeter. Two identical solid spheres of mass 50 gram and radius 10 centimeter each are at the two ends of the rod. Calculate moment of inertia of the dumbbell when rotated about an axis passing through its center and perpendicular to the length. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं दिलेलं का आहे ते पाहू आपण आणि डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट विच ॲक्सिस फाइंड आउट करायचं ते पण पाहू. बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युजिंग अ युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. युनिफॉर्म रॉड आहे, रॉडचा मास किती आहे 60 ग्रॅम. mass of rod it is equal to 60 gram हे दिलेले आहे and length 20 centimeter. length किती दिलेली 20 centimeter. length of rod it is equal to 20 centimeter हे दिलेलं आहे. two identical solid spheres of mass 50 gram. sphereचं मास दिलेले आहे. आयडेंटिकल स्पियर आहे. मास ऑफ स्पियर असं डिनोट करू आपण. ते किती आहे 50 ग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर इच आर ॲट द टू एंड्स ऑफ द रॉड. रेडियस 10 सेंटीमीटर आहे. रेडियस कशाची 10 सेंटीमीटर आहे. स्पियरची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. रेडियस ऑफ स्पियर इट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आपल्याला रेडियस किती दिलेले 10 सेंटीमीटर दिलेले आहे रेडियस. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डम्बेल. डम्बेल आता हा रॉड आहे. किती सेंटीमीटरचा आहे, किती लेंथचा 20 सेंटीमीटर लेंथचा आहे. आणि त्या दोन्ही एंडला काय केलेले 10 सेंटीमीटर स्पियर अटॅच केलेले. 10 सेंटीमीटर रेडियस असलेले स्पियर हा डम्बेल आहे. आणि आणखीन काय कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डम्बेल व्हेन रोटेटेड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ. मोमेंट ऑफ इनर्शिया आता हा जो डम्बेल आहे ह्या डम्बेलचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा अबाउट धिस ॲक्सिस. म्हणजे ह्या रॉडच्या म्हणजे ह्या डम्बेलच्या लेंथला परपेंडिक्युलर आणि ह्या डम्बेलच्या सेंटरमधून पास होणार आहे ह्या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होत आहे. आणि आपल्याला काय करायचं अबाउट धिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. तर आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर स्पियरचा एमआय काढावं लागेल. स्पियरचा एमआय. मग स्पियरचा एमआय अबाउट धिस ॲक्सिस फाइंड आउट करावं लागेल. मग सुरुवातीला सेंटर ऑफ मास आहे. स्पियरचं सेंटर ऑफ मास अबाउट दॅट फाइंड आउट करावं लागेल. स्पियरचा एमआय अबाउट द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे अबाउट द डायमीटर ते काढावं लागेल. आणि अबाउट द डायमीटर काढल्यानंतर स्पियरचा एमआय. आणि आता यातला हा जो आहे हा ॲक्सिस आहे ह्या लेंथला परपेंडिक्युलर आहे डम्बेलच्या. आणि इथं हे काय आहे त्याच्या ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे. त्याचा एमआय ह्या सॉलिड स्पियरचा. मग आपल्याला काय करावं लागेल हे दोन्ही ॲक्सिस कसे आहेत पॅरलल आहे. टोटल लेंथ किती आहे रॉडची 20 सेंटीमीटर टोटल लेंथ. आणि याच्या सेंटरमधून जातं लेंथ रॉडच्या. म्हणजे एवढी लेंथ किती झाली ही किती झाली 10 सेंटीमीटर. त्याच्या हाफ 20च्या हाफ 10 सेंटीमीटर झाली एवढी लेंथ. म्हणजे ह्या स्पियरचं डिस्टन्स फ्रॉम दिस सेंटर. आणि स्पियरची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस ऑफ स्पियर 10 सेंटीमीटर
आणि ही जी लेंथ आहे ती 10 सेंटीमीटर. मग ह्या स्पियरचं जे डिस्टन्स आहे म्हणजे ह्या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर. तर हे डिस्टन्स किती येतं 20 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स येणार. म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिस मधील डिस्टन्स म्हणजे एचने डिनोट करतात आणि ते दोन एच इक्वल टू किती घ्यावं लागेल 20 सेंटीमीटर कन्सिडर करावं लागेल. हे आपण कन्सिडर करू 20 सेंटीमीटर डिस्टन्स. मग आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि इथं दोन स्पियर आहेत मग ते पुढं सांगते मी. मग दोन्ही पॅरलल ॲक्सिस मधील डिस्टन्स एचने डिनोट करतात आणि एच इक्वल टू किती आहे 20 सेंटीमीटर ते कन्सिडर करू आपण. Therefore h equal to distance of sphere, distance of sphere, sphere चे सेंटर पासूनचा डिस्टन्स आहे ना स्पियर फ्रॉम रोटेशन ॲक्सिस. इट इज इक्वल टू एच, एच ने डिनोट करतात आणि किती आलेले ते 20 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आलेलं आहे. आता आपण काय करू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्पियर अबाउट इट्स सेंटर ऑफ मास. म्हणजे अबाउट सेंटर ऑफ मास म्हणजे अबाउट द डायमीटर काढायचं आहे. द एम आय ऑफ स्पियर, the mi of sphere about diameter. That is about center of mass. About center of mass. म्हणजे सेंटर ऑफ मास काय स्पियरचं सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास. आणि ते काय करू आपण असं डिनोट करू एम आय ऑफ स्पियर अबाउट सेंटर ऑफ मास. and this is equal to 2/5 mass of sphere into radius of sphere square एवढं येणार. नंतर आपल्याला जे एम आय काढायचा आहे स्पियरचा अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे एम आय ऑफ स्पियर, एम आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर, स्पियर अबाउट रोटेशन ॲक्सिस. रोटेशन ॲक्सिस ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे, रोटेशन ॲक्सिस. इट इज इक्वल टू एम आय ऑफ स्पियर. आधी ते सेंटर ऑफ मास आहे, सेंटर ऑफ मास काय पॅरलल आहे ते ॲक्सिस. मग एम आय ऑफ स्पियर असं डिनोट करता येईल. इट इज इक्वल टू एम आय ऑफ स्पियर अबाउट द सेंटर ऑफ मास आणि प्लस हिअर एम मास ऑफ स्पियर आणि इंटू त्यांच्यामधील दोन ॲक्सिस आहे पॅरलल त्यांच्यामधील डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर. हे असं फाइंड आउट करता येईल. म्हणजे हे टाकता येईल आपल्याला ही व्हॅल्यू. इट इज इक्वल टू 2/5 मास ऑफ स्पियर इंटू रेडियस ऑफ स्पियरचं स्क्वेअर प्लस मास ऑफ स्पियर. काय यूज केलं आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज केलं त्याच्यावरून हे एम आय ऑफ स्पियर मिळतं आपल्याला आणि इंटू एच स्क्वेअर, एच स्क्वेअर. मास ऑफ स्पियर काय घेता येईल कॉमन घेता येईल. देअरफॉर एम आय ऑफ स्पियर इट इज इक्वल टू मास ऑफ स्पियर टेकिंग कॉमन आणि इंटू इन ब्रॅकेट 2/5 रेडियस ऑफ स्पियर स्क्वेअर आणि प्लस एच स्क्वेअर. दिस इज इक्वल टू मास ऑफ स्पियर 50 ग्रॅम दिलेला आहे ती व्हॅल्यू टाकता येईल इंटू 2/5. रेडियस ऑफ स्पियर 10 सेंटीमीटर आहे 10 स्क्वेअर प्लस एच
h किती आहे 20 आहे 20 स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 50 इंटू 2/5 10 स्क्वेअर 100 प्लस 20 स्क्वेअर 400. दिस इज इक्वल टू 50 इंटू 5 ने डिवाइड केला 100 ला तर 20 इंटू 2 40 प्लस 400. Therefore, this is equal to 50 into 400 40 40 plus 400. तर हे 2 0 5 ने मल्टिप्लाय करता येईल. 5 4 दा 20 2 कॅरी 5 4 दा 20 आणि हे 2 22,000 येत आहे. एवढा मास ऑफ ते MI ऑफ स्पियर येतात. आणि MI ऑफ स्पियर 22,000 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर एवढा आला. आता आपल्याला काय करावं लागेल रॉडचं सुद्धा MI काढावं लागेल. MI ऑफ हे रॉड MI ऑफ रॉड इट इज इक्वल टू MI ऑफ रॉड. ते काय करू आपण हियर इट इज इक्वल टू I रॉड असं डिनोट करू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड इट इज इक्वल टू ml स्क्वेअर अपॉन 12. ml स्क्वेअर मास ऑफ रॉड ने डिनोट केलेले आपण आणि लेंथ ऑफ रॉड त्याचा स्क्वेअर अपॉन किती आहे 12. ह्याने फाइंड आउट करता येईल. तर आता हे समजलेलं असेलच तुम्हाला. h इक्वल टू किती आहे 20 ते झालेलं जे आपण पुट केलेलं सुद्धा आहे. आता त्याची काही गरज पडणार नाही. मग सेंटर ऑफ मासचं सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं आहे म्हणजे अबाउट द डायमीटर आहे MI ऑफ स्पियर. आणि हा जो स्पियरचा MI आहे अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे म्हणजे रोटेटिंग ॲक्सिस आहे. रॉडला कसं आहे परपेंडिक्युलर आणि त्याच्या सेंटरमधून जाणारा MI ते ॲक्सिसच्या अबाउट आहे स्पियरचा MI. ते आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. ते किती आलेलं आहे 22,000 आलेलं आहे. इथपर्यंत झालेलं आहे आपल्याला. आता रॉडचा MI काढायचा. MI ऑफ रॉड आपण फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. मास ऑफ रॉड इंटू लेंथ ऑफ रॉड स्क्वेअर आपण किती आहे 12. मग I रॉड इट इज इक्वल टू मास ऑफ रॉड 60 ग्रॅम इंटू लेंथ ऑफ रॉड 20 स्क्वेअर आणि अपॉन 12. हियर 5 रिमेन and 20 square 400. 5 into 400 2000 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर एवढा काय आहे रॉडचा काय आहे MI अबाउट द ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर म्हणजे हा रॉड आहे आणि अबाउट दिस ॲक्सिस हा MI. आणि इकडे हे 2 स्पियर अटॅच केलेले म्हणजे हा डम्बेल तयार झालेला आहे. आणि आपल्याला अबाउट आता टोटल इथं 2 स्पियर आहेत 2 स्पियर म्हणजे मग काय करता येईल टोटल जे हाय सिस्टीम हे जे डम्बेल आहे रोटेट होतं आपल्याला त्याचा MI काढायचा अबाउट दिस ॲक्सिस. मग इथं एक स्पियरचा आपण काढलेला हा MI. मग 2 स्पियर आहे म्हणजे 2 ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे हा 2 स्पियरचा MI आणि प्लस रॉडचा MI अबाउट दिस ॲक्सिस. Therefore, काय कन्सिडर करता येईल हियर रॉडचं दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया रिझल्टंट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द रोटेशन ॲक्सिस म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल अबाउट द रोटेशन ॲक्सिस इट इज इक्वल टू 2 स्पियर म्हणजे 2 टाइम हियर MI ऑफ स्पियर 2 टाइम MI ऑफ स्पियर आणि प्लस MI ऑफ हे रॉड plus MI of rod. This is equal to 2 times 2 into 22,000 plus MI of a rod it is equal to 2,000. This is equal to 2 into 22,000 44,000 plus 2,000 and this is equal to
MI of dumbbell about the transverse axis, it is equal to 44,000 plus 2,000, it is equal to 46,000 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर एवढा काय तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डम्बेल when rotated about an axis passing through its center and perpendicular to the length of a dumbbell. हा रिझल्टंट काय मिळाला आपल्याला MI मिळाला. आणि आता आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू.